लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता सखी ही मनस्विनीला म्हणत असते, तू नक्की खरोखर तेजस्विनी कामत आहेस ना? नक्की तू माझी आई आहेस ना? त्यावर मनस्विनी म्हणत असते, हा प्रश्न तू मला विचारण्याऐवजी तुझ्या स्वतःच्या मनाला विचार ना. तुला जे उत्तर मिळेल ते तू खरं मान आणि तुला जे योग्य वाटेल तेच तू बोल. त्याबरोबर मग मात्र आता सखी म्हणत असते, नाही, मला ना आता मुळात माझ्या मनाला कुठले प्रश्न विचारायचेच नाही आहेत. नकोच वाटतं स्वतःच्या मनाला काही विचारायचं म्हटलं की. कळून चुकलं आता मला की मला नाही येत माणसं ओळखता. त्यावेळी मनस्विनी तिच्या हाताला धरते आणि तिला ताबडतोब घेऊन येते आता तिथे जिथे तिचा कान्हाचा आणि खऱ्या तेजस्विनीचा फोटो लावलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे कान्हा हा त्याच्या आईला सांगत असतो, आई सध्या तरी तुला त्यांना नाही भेटता येणार. त्यावर आई म्हणते, का रे, काय हरकत आहे? त्याबरोबर मग कान्हा सांगत असतो, आई हरकत आहे, खूप मोठी हरकत आहे. अगं ते सध्या कुठे आहेत त्या हे कोणालाच माहीत नाही आहे म्हणून. त्याबरोबर मग आई म्हणते, पण मग लवकर सापडेल ना ती? होईल ना नक्की आमची भेट? त्यावर मग कबीर म्हणतो, हो हो नक्की, नक्कीच त्या लवकरच सापडतील आणि नक्कीच तुमची भेटसुद्धा लवकर होईल. तर दुसऱ्या बाजूला आता मग मनस्विनी ही सखीला म्हणत असते, बघ ना, ही फोटोमध्ये तुझ्या शेजारी तुझ्याबरोबर जी उभी आहे ना, ती तुझी खरी आई म्हणजे मी आहे, तेजस्विनी कामत. सखी, खरंच मीच आहे गं तुझी खरी आई. तुला माहिती आहे सखी, एवढी वर्ष मी या आशेवर काढली की मला माझी मुलगी नक्की सापडेल. एवढी वर्ष बाळा मी ह्याच आशेवरती जिवंत होते की मला माझी मुलगी नक्की सापडेल. आणि आज तूच मला हा असा प्रश्न विचारतेस. त्याबरोबर आता सखी ही जरा शांत राहते. आई तिला म्हणत असते, तुला माहिती आहे, तब्बल 12 वर्ष 365 दिवस रोज प्रत्येक सेकंदाला प्रत्येक क्षणाला मी फक्त हीच आशा मनात ठेवून होते की बाबा एक ना एक दिवस माझ्या मुलीची आणि माझी भेट नक्की करून देतील. आणि बघ, आशेच्या बळावर मी कायम जिवंत होते. त्याबरोबर मग मात्र आता सखी रडायला लागते. सखी म्हणते, आई सॉरी गं, खरंच सॉरी. म्हणजे ना आता कोणावरती विश्वास ठेवण्याचं धाडसच होत नाही आहे गं. त्यामुळे ना मनामध्ये नको नको ते प्रश्न येतात, नको नको त्या शंका येतात, मनात नुसती चलबिचल सुरू आहे गं. आणि म्हणून मी तुला असं काहीतरी विचारलं. तर दुसऱ्या बाजूला आता आई ही कान्हाला म्हणत असते, कान्हा, अरे तेजस्विनीला नाही पण कमीत कमी माझ्या सुनेला, सखीला तर मी आत्ता भेटू शकते ना. त्याबरोबर आता कान्हा हा काही बोलत नाही. तर आई म्हणत असते, मला भेटायचं आहे सखीला, मला बघायचं आहे तिला. नाही म्हणजे कशी दिसते ती आता? लहान असताना मी भेटले तिला, म्हणजे ती कधी इथे आपल्या घरी आली नाही पण तरीही मी तिला बघितलं आहे. तुला माहिती आहे, खूप गोड होती तेव्हा ती. आत्ताही तशीच असेल ना? हां, सांग ना, कशी दिसते माझी सून? मला भेटायचं आहे, बघायचं आहे तिला कबीर. त्याबरोबर मग लगेचच कान्हाला आठवतं, हॉस्पिटलमध्ये सखी आणि अर्पिता भेटल्या आहेत. कान्हा आता मनात म्हणत असतो, आई तू आणि सखी कधीच भेटलाय, पण तुला ही गोष्ट माहीतच नाही आहे की तीच तुझी सून आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनी सखीला म्हणत असते, शांत 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 हो बाळा. अगं ठीक आहे, मला काहीही एवढं वाटलेलं नाही आहे. हे बघ बाळा, एकदा विश्वासघात झाला ना की पुन्हा इतक्या चटकन कोणावरही विश्वास ठेवणं सहज शक्य नसतं गं आपल्याला. आणि म्हणून मग माणसाचं मन विचलित होतं. पण सखी बाळा, त्यावेळी काय करायचं माहिती आहे का? त्यावेळी ना आपल्या मनाला विचारायचं आणि मनाला जे वाटेल ना ते करून टाकायचं. त्यावर सखी म्हणते, नाही आई, मी आत्ता माझ्या मनाला काही विचारणार नाही आहे, काहीच नाही. आता तू आहेस ना माझ्यासोबत? आई तू आहेस ना माझ्यासोबत? त्याबरोबर मनस्विनीसुद्धा तिचा हात हातात घेते आणि म्हणत असते, हो गं, हो बाळा, मी कायमच तुझ्याबरोबर असणार आहे. पण हा फोटोत असलेला कान्हा नाही, कबीर, याचं काय करायचं ठरवलं आहेस तू सखी? नाही म्हणजे नेमका याच्याबद्दल काय विचार केला आहेस तू? कारण काहीतरी तर विचार तुला करावाच लागणार आहे ना. आता इकडे मनस्विनीने कान्हाबद्दल विचारल्यावर मग मात्र सखी
कान्हाच्या फोटोकडे 2 मिनटं एकटक बघते आणि मग ती रडत रडत तिकडनं निघून जाते. मनस्विनी उगाच मागून नाटक करते, सखी सखी, पण सखी काही थांबत नाही. मनस्विनी खोटा खोटा तोंडाला पदर लावते आणि रडण्याचं नाटक करू लागते. तर दुसऱ्या बाजूला आता अर्पिता ही कबीरला विचारते, कान्हा काय रे, काय झालं? त्याबरोबर कबीर म्हणत असतो, आई, होईल, तुझी आणि सखीची भेटसुद्धा लवकरच होईल, मी करून देईन. त्याबरोबर मग आता ती म्हणते लवकरच म्हणजे? त्यावर कबीर म्हणतो, आई, सध्या तुमची भेट घालून देणं शक्य नाही. त्यावर आई म्हणते, का, काय झालं असं? त्यावर कबीर म्हणतो, आई, अगं आम्हा दोघांमध्ये थोडंसं नाराजी आहे, म्हणजे ती रुसली आहे माझ्यावर. त्याबरोबर मग आता आई हसते आणि म्हणते, कबीर, अरे काय रे तू पण, आता प्रेम म्हटलं की रुसवे फुगवे नाराजी आलीस ना. पण माझी खात्री, माझा कान्हा त्याच्या राधाला लवकरच मनवेल आणि आपल्या घरी घेऊन येईल. कान्हा, सखीची समजूत लवकर घाल आणि तिला परत आपल्या घरी एकदा घेऊन ये. मला तिला आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी घ्यायचे, कुंकवाच्या पाण्यात तिचे पाय बुडवून तिला आपल्या घरात गृहप्रवेश करून घ्यायचे. त्याबरोबर कान्हा म्हणतो, हो नक्की, सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे आई. इतक्यात मेड येते आणि म्हणत असते, मॅम, जॉगिंग ट्रॅकवर जाण्याची वेळ झाली आहे. त्याबरोबर मग आता कान्हा म्हणतो, हो जा आई, जातेस ना. त्यावर मग अर्पिता तिकडनं जाते. त्याबरोबर कान्हा आता सखीच्या फोनवरती फोन करतो. फोन वाजल्याबरोबर ताबडतोब सखी तिकडे येते आणि सखी फोन बघते. फोन कान्हाचा असतो, त्यामुळे सखीला फोन उचलायचाच नसतो. सखी ताबडतोब फोन कट करते आणि लगेचच आता ती कान्हाचा नंबरसुद्धा ब्लॉक करते. आता कान्हाचा नंबर ब्लॉक करून ती तिथे उभी असतेच. तोपर्यंत त्या ठिकाणी वेदू पोहोचते. वेदू म्हणते, पापा, सखीताई बघा ना, काय मस्त उकाड वाढून राहिला. या गरमीच्यासाठी मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे हे मस्त मस्त थंडगार बर्फ. गरमी सखीताईनं होऊ दे सहन, गरमी सखीताईनं होऊ दे सहन, त्याच्यासाठी मी आणलेलं आहे सरबत, अगदी वाळा घालून थंडगार, घ्या 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 सखीताई. त्याबरोबर सखी चिडते आणि म्हणत असते, एक गप गप गप, किती बोलतेस तू, काय ग? आणि मी तुला सांगितलं होतं का माझ्यासाठी सरबत आण? काय, कशाला आणलंस तू हे सरबत? आणि किती किती बडबड करत असते तू, ते पण अननेसेसरी बडबड, नुसती बड 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 बड, अननेसेसरी इन्फॉर्मेशन देत असते. आणि मग सखी जाते आणि आता बेडवरती बसते. तिला जाणवतं वेदू दुखावली गेली आहे. त्याबरोबर मग सखी लगेचच वेदूला सॉरी म्हणते. त्याबरोबर वेदू तिच्याकडे येते आणि म्हणते, अरे बाप्पा, सॉरी काऊन म्हणून राहिल्या सखीताई तुम्ही? तुम्हाला सांगू का, एखादी वेळी ना आमच्या विदर्भात आहे ना गरमीत बर्फ पडून जाईल, पण माझी बडबड 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 काही थांबणार नाही. पण सखीताई, मी जेवढी बडबड करू शकते की नाही तेवढीच बडबड मी ऐकू पण शकते. तुम्हाला जर कधी मन मोकळं करूसं वाटलं की नाही, तरी वेदू आहे की नाही तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन. सखीताई, तुम्हाला काय सांगू, ह्या मस्त थंडगार ज्यूस प्यायला की नाही की एकदम तुम्हाला भारी वाटून जाईल बघा. घ्या तर खरं तुम्ही ज्यूसचा ग्लास. मग सखी हातामध्ये ज्यूस घेते. त्यानंतर वेदू म्हणू लागते, सखीताई, तुम्हाला माहिती आहे का, सध्या आपल्या घरामध्ये जे काही सुरू आहे की नाही, त्यामुळे मला ना एक पिक्चरच आठवून गेला आहे बाई. त्याबरोबर सखी म्हणते, कोणता? त्याबरोबर आता वेदू म्हणते, कोणता कोणता? तुमने हमको पहचाना नहीं. त्याबरोबर सखी म्हणते, हा पिक्चर आहे? त्यावरती म्हणते, अहो ना बाप्पा, पिक्चरच आहे ना. अहो, तुम्ही शहराकडच्या माणसांनी बघितला नसेल. अहो, हा पिक्चर आहे की नाही आमच्या गावाकडे लागला होता. अहो, पिक्चरचं नाव महत्त्वाचं नाही आहे ना सखीताई. नाव कशाला महत्त्वाचं आहे? महत्त्वाचं काय असतं पिक्चरमध्ये? स्टोरी. पिक्चरची स्टोरी महत्त्वाची असते का नाही? मग मी तुम्हाला स्टोरी सांगते. तुम्हाला ठाव आहे का की त्या पिक्चरमध्ये काय होतं? त्या पिक्चरमध्ये ना 2 जुळे भाऊ होते. एक बिचारा लई सरळ साधा संत माणूस होता आणि दुसरा हरामखोर होता ना बाप्पा. त्याबरोबर सखी तिच्याकडे बघते. त्यावरती म्हणते, सॉरी सखीताई, पण काय करणार, हरामखोराला हरामखोर नाही म्हणणार तर काय संत माणूस देव माणूस म्हणणार? बरं ते जाऊ द्या, स्टोरी ऐका नाही तुम्ही. तर जो तो संत माणूस होता की नाही, त्याच्याकडे ना एक गडगंज भारी मस्त प्रॉपर्टी होती आणि तो जो दुसरा हरामखोर होता त्याच्याकडे तर प्रॉपर्टीच नव्हती ना. मग त्या हरामखोराला त्या गडगंज श्रीमंत भावाची प्रॉपर्टी पाहिजे होती. मग त्याने काय केलं, त्याने त्या दुसऱ्या साध्या भावाचा वेश केला, त्याचं रूप घेतलं आणि
त्या साध्या भावाला की नाही दडवून ठेवलं आणि स्वतः त्याच्या जागी घरामध्ये आला. त्या भावाला खोटं पाडलं, त्याला घरातनं बाहेर काढलं आणि त्याची जागा स्वतः घेतली. आणि ते बिचारे घरवाले ते सगळे साधे सरळ सोपे माणसं, त्या नालायकावर, त्या नराधमावर त्यांनी विश्वास ठेवला. आणि मग काय झालं, मग त्याने सगळ्यांना फसवून टाकलं ना बाप्पा. बरं चला, मी जातो आता, तुम्ही हा सरबत पिऊन घ्या. काय, प्या प्या, थंडगार वाटेल, प्या. एवढं बोलून आता वेदू तिकडनं निघून जाते. त्याबरोबर इकडे सखीला आता वेदूचे शब्द आठवतात की 2 भाऊ होते, एक नालायक होता, एक चांगला होता वगैरे. मग आता सखीला तिचं आणि आजचं तेजस्विनीचं बोलणं सुद्धा आठवतं. मग सखी म्हणते, नाही, आता शब्दांपेक्षा जास्त परीक्षेवर विश्वास ठेवला पाहिजे. त्याबरोबर मग दुसऱ्या बाजूला इकडे कान्हा हा म्हणत असतो, सखी माझे फोन उचलत नाही रे. त्यावर किरण म्हणतो, कबीर, अरे कसे फोन उचलणार आहे ती, दुखावली गेली आहे ती. आणि या मुली अशाच असतात, ह्या दुखावल्या गेल्या ना की नाहीच उचलत फोन आपले. इकडे सखी रागवली आहे, तिकडे जान्हवी रागवली आहे. जान्हवीने तर मला ब्लॉक करून ठेवलं आहे, फोन उचलणं तर खूप दूरची गोष्ट, ती माझ्याकडे बघतसुद्धा नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच कान्हा म्हणत असतो, अरे सुक्याबरोबर ओलंही जळतंच की. त्याबरोबर मग किरण म्हणत असतो, तुला खूप जास्त आठवण येते का सखीची. त्यावर कान्हा म्हणतो, अरे आठवण येण्यासाठी मी तिला विसरायला तर हवा ना. तुला काय सांगू, मी विसरूच शकत नाही आहे किरण तिला. माझ्या डोक्यात, माझ्या मनात सतत फक्त तिचेच विचार फिरतायत. तुला नाही सांगू शकत मी. अरे म्हणजे जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हापासून अगदी आजपर्यंत आम्ही दोघं कधीही एकमेकापासून इतके लांब राहिलेलोच नाही आहोत. मला आता कळतंय, सखीशिवाय नाही रे राहू शकत मी. म्हणजे बघ ना, सकाळी उठल्यापासून रात्री झोपताना डोळे मिटेपर्यंत माझ्या डोळ्यासमोर फक्त सखी आणि सखीच असते. मग त्याबरोबर मग आता लगेचच किरण म्हणतो, पण मग आता आपण काय करू शकतो कबीर. त्यावर कबीर म्हणतो, काय करू शकतो, आपण सखीला भेटायला जाऊया. मला भेटायचं आहे तिला, मला बोलायचं आहे तिच्याशी. त्याबरोबर किरण म्हणतो, काय, आत्ता आपण सखीला भेटणार आहोत आणि काय बोलणार आहोत भेटून तिच्याशी. त्याबरोबर कबीर म्हणतो, म्हणजे. त्यावर किरण म्हणत असतो, कबीर, जर आत्ता तू सखीला भेटायला गेलास तर सखी तुला काय प्रश्न विचारणार आहे ते तुला माहिती आहे. का माझी फसवणूक केलीस, पैशांसाठी का, हे सगळं पैशांसाठी तुला करायची काय गरज होती. मग सांग, ह्या सगळ्या प्रश्नांची तू खरी उत्तरं देऊ शकणार आहेस का, सांगू शकणार आहेस का तू सखीला. त्यावर कबीर म्हणतो, नाही, सध्या तरी मी या गोष्टी सखीला नाही सांगू शकत. मी माझ्या वडिलांच्या खुन्याचा बदला घ्यायला त्या घरात घुसलो होतो, हे मी सखीला नाहीच सांगू शकत. तिच्यासमोर हे गुपित इतक्यात उघड होऊन चालणार नाही आहे. नाही, एखाद्या वेळी तिला मी हे सांगितलंही असतं, पण तिला हे खरं वाटणार आहे का, तिला हे पटणार आहे का. आधी तिला हे सांगावं लागणार आहे की तिच्या घरात जी तिची आई म्हणून खोटारडी बाई वावरते ना, ती तिची आई नाही आहे, तर ती मनस्विनी आहे. त्याबरोबर किरण म्हणतो, अरे हे तू सांगशील रे सखीला, पण तिला हे पटणार आहे का. हां, तिला हे पटायला हवं ना. हे बघ कबीर, तू ना उगाच काहीही बोलू नकोस. हे करणं आपल्याला तेव्हाही शक्य झालं असतं जर सखीची आई जिवंत असती तर, पण आता तर. त्याबरोबर मग आता कबीर म्हणतो, आता तर काय, हां, अजून आपल्याला काही सापडलेलं नाही आहे. किरण, तू असं कसं बोलू शकतोस. किरण म्हणतो, हे बघ कबीर, जरा प्रॅक्टिकली विचार कर, इमोशनली करणं थांबव. विचार कर, अरे एवढ्या मोठ्या खोल दरीमध्ये माणूस कोसळल्यानंतर तो परत जिवंत राहू शकतो का. काही बोलतोयस तू. त्याबरोबर मग कबीर म्हणत असतो की, हे बघ किरण, विश्वासाच्या जोरावर हे संपूर्ण जग चालते आणि माझा बाबांवर पूर्ण विश्वास आहे. अरे एवढ्या वर्षांनंतर एक आई आपल्या लेकराला भेटते, ते दोघंजण चांगले क्षण वगैरे घालवतात आणि त्यानंतर एकाएकी ती आई गायब होते. नाही रे, बाबा एवढे निष्ठुर नाही आहेत. नक्की काहीतरी चांगलं घडेल, काहीतरी चमत्कार होईल, बघशील तू. आणि अजून जोपर्यंत आपल्याला बॉडी सापडलेली नाही आहे ना, तोपर्यंत मी हवेत तीर मारायला सुद्धा तयार आहे. मी प्रयत्न करत राहणार, मी प्रयत्न हरणार नाही आहे. मग कबीर इन्स्पेक्टर देसाईंना फोन करतो आणि इन्स्पेक्टर देसाईंना तो सांगतो, इन्स्पेक्टर, मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमची मदत हवी आहे. त्यावर लगेचच इन्स्पेक्टर देसाई भेटायला यायला तयार होतात. तर दुसऱ्या बाजूला आता वेदानी इथे मस्तपैकी सखीसाठी ऑमलेट बनवून आणलेलं असतं. सखीला ती म्हणते, हे घ्या ना पप्पा ताई, तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमचं ऑमलेट रेडी आहे. त्याबरोबर आता
सखी तिला म्हणत असते, वेदा एक काम कर, हे ऑमलेट घेऊन जा आणि आईला खायला दे. त्याबरोबर ती म्हणते, मॅडम ना त्यांना कशाले? अहो त्यांनी तर सांगितले की त्यांना फ्रूट पाहिजे कापून, मी देतो त्यांना फ्रूट पटपट. त्याबरोबर सखी म्हणते, नाही तू आईला फळं कापून देणार नाही आहेस, तू आईला जाऊन सांगणार आहेस की घरातली सगळी फळं संपली आहेत, सखी मॅडम ऑनलाईन ऑर्डर करतील, पण तोपर्यंत तुम्ही घरामध्ये जी ही ब्रेड आणि ऑमलेट आहे तेच खाऊन घ्या. त्याबरोबर मग लगेचच आता वेदा म्हणते, अहो मॅडम काय म्हणून राहिले तुम्ही? अहो फ्रीजमध्ये बक्कड फळं पडलेले, मी लगेच जाते पटपट कापते आणि नेऊन देते ना मॅमना. त्याबरोबर सखी तिच्याकडे रागाने बघते. तशी लगेचच वेदू म्हणते, देते मॅडमना हेच ब्रेड आणि ऑमलेट खायला देते, येतो. आणि मग ती तिकडनं जाते. त्याबरोबर सखीला आठवतं, सखी आईला म्हणत असते, आई तू मला एक रेसिपी शिकवलीस ना बनवायला, आता तुला दुसरी मी शिकवते, मी तुला सखी स्टाईल मशरूम ऑमलेट बनवायला शिकवते, चल. त्याबरोबर आई म्हणते, काय गं काय करतेस तू हे? अगं आज सोमवार आहे आणि सोमवारी तू हे अंडे खाणार आहेस का? सखी हे बघ बाई, मी सोमवार आणि गुरुवार पाळते आणि तूही पाळत जा. सखी अगं आता लग्न झालं आहे तुझं, हे लहान मुलींसारखं वागणं बंद कर बरं, ठेव बरं ती अंडी पहिले. मग सखीने आईला सॉरी म्हणत आई ती अंडी ठेवून दिली होती. सखी म्हणत असते, आई सोमवार आणि गुरुवार पाळते आणि आज सोमवार आहे, जर आजच्या दिवशी आईने ती अंडी खाल्ली तर तो कान्हा नाही कबीर जे बोलला होता ते खरं आहे, ही माझी आई नाही आहे. पण जर आईने अंडं नाही खाल्लं तर हेच कन्फर्म होईल की हीच माझी आई आहे. आता परीक्षा घ्यायला पाहिजे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे कान्हा हा पोलिसांना भेटलेला असतो आणि पोलिसांना तो सांगत असतो की ह्या आहेत तेजस्विनी कामत आणि ह्या त्या घाटात पडलेल्या आहेत. आता त्या दरीमध्ये म्हणजे त्यांचं प्रेत वगैरे अजून तरी काही सापडलेलं नाही आहे. त्यामुळे साहेब मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की तुम्ही या केसवरती जरा स्पेशली फोकस करा, लक्ष द्या, नक्की काय खरं काय खोटं हे कळायला हवं. त्याबरोबर आता लगेचच इन्स्पेक्टर देसाई म्हणतात की कबीर मी नक्कीच या केसवरती काम करेन. पण काय गंमत आहे ना, नाही म्हणजे जेव्हा 20 वर्षांपूर्वी राघव सरांचा अपघात झाला होता दरीत कोसळून, तेव्हा त्यांच्या केसवरती सुद्धा मीच काम करत होतो. त्यांच्या तर बॉडीचा चेहऱ्याचा इतका चेंदामेंदा झाला होता की ओळखताही येत नव्हतं की ते राघव सरच आहेत. आणि आज तुम्हाला त्यांच्याच बायकोची केस हँडओव्हर करतो आहेस. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, सर प्लीज लवकर जेवढं जमेल तेवढं काहीतरी करा. आणि मग आता इन्स्पेक्टर तिकडनं निघून जातात. कान्हा म्हणत असतो, लवकरच सर्व निकाल लागेल. तर दुसऱ्या बाजूला आता सखी ही अलगद येऊन खिडकीतून बघते की मनस्विनी ते ऑमलेट खाते की नाही. तर मनस्विनी आता मस्तपैकी निवांत बसून ते ऑमलेट खात असते, ते सुद्धा अगदीच चवीने. त्यानंतर इकडे आता राजलक्ष्मी किर्लोस्कर ही कबीरला सांगते, कबीर आता फायनल निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. त्यावर कबीर म्हणतो, म्हणजे? त्यावर राजलक्ष्मी म्हणते, काट्याने काटा काढायचा. त्यावर कबीर म्हणतो, मा मला कळत नाही आहे. त्यावर मा म्हणतात, म्हणजे तू त्या मनस्विनीचा खून करायचा. हे ऐकून कबीर आणि अर्पिता दोघांनाही खूप मोठा धक्का बसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.